काय काय घ्यायचे टॉपिक मी तुम्हाला सांगेल या ठिकाणी. जसं की पहिलं जर बघितलं आपण, तर सगळ्यात अगोदर आपल्या मॅनेजमेंटची आपल्याला ओळख असली पाहिजे. ठीक आहे. जे सगळेजण नवीन आहेत, बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्ही डायरी आणि पेन असली पाहिजे आपल्या प्रॅक्टिससाठी. जेव्हा आपण रात्रीच्या मीटिंग्स असो किंवा तुमची लिडरशिप जे दुपारच्या जे पॉकेट मीटिंग घेतात, त्यासाठी सुद्धा तुमच्याकडे एक डायरी आणि पेन असलं पाहिजे. कारण बघा, आपल्याला काय वाटतं, आपण मीटिंग मध्ये बसलो आणि आमच्या पूर्ण डोक्यात राहील, पण असं नसतं. सगळ्यात अगोदर तुम्हाला डायरी आणि पेन घेऊन बसायचं आहे आणि डायरी आणि पेन रेडी करून ठेवायचे आहे. डेली मीटिंगला बसत असताना तुमच्या हातामध्ये ते डायरी पेन असली पाहिजे. कारण आपल्याला जर काहीतरी करायचं असेल, काहीतरी शिकायचं असेल, आपल्या पायावरती स्टँड व्हायचं असेल, तर हे तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच महिला म्हणतात की या ठिकाणी काही नाही, आपल्याला बिझनेस करायचा आहे, काही नाही, आपल्याला इथे जॉईन करायचं आहे. पण हे असं नसतं. प्रत्येक गोष्ट जी आहे ती प्रॉपर नॉलेज घेऊनच या ठिकाणी करायची असते. बऱ्याच जणी काय करतात, आज जॉईन होतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणतात आम्हाला इन्कम येत नाहीये. बरोबर आहे. तर या ठिकाणी असं न म्हणता तुम्हाला 3 महिने प्रॉपर नॉलेज घ्यायचं आहे, प्रॉपर लक्ष देऊन या ठिकाणी बिझनेस करायचा आहे. सो ते कसं करायचं आहे सांगणारच आहे मी या ठिकाणी. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्या मॅनेजमेंटची ओळख पाहिजे. आपले प्रत्युषचे मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत, प्रत्युषचे जे सर्वेसर्वा आहेत, ते आहेत रिस्पेक्टेड राहुल बिरादार सर. यांची ओळख तुम्हाला असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर त्यांच्या आपल्या कीर्ती मॅम आहेत, कीर्ती बिराजदार मॅम आहेत, त्यांची सुद्धा तुम्हाला ओळख असली पाहिजे. त्याचबरोबर आपले प्रत्युष आर्ट ज्वेलरीचे जे ओनर आहेत, ते रिस्पेक्टेड राजेश पाटील सर आहेत आणि समिता पाटील मॅम आहेत, त्यांची सुद्धा तुम्हाला ओळख असली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या प्रत्युषच्या प्लॅटिनम डायरेक्टर रिस्पेक्टेड स्वाती सुतार मॅम आहेत, तर त्यांची पण तुम्हाला ओळख असली पाहिजे. त्याचबरोबर डायमंड डायरेक्टर रिस्पेक्टेड दीपागिरी मॅडम आहेत, सो तुम्हाला त्यांची पण ओळख असली पाहिजे. म्हणजे प्रत्येक आपल्या मॅनेजमेंटची तुम्हाला या ठिकाणी ओळख असली पाहिजे. टॉप लिडरशिपची पण तुम्हाला स्टार डायरेक्टर असतील, डायमंड डायरेक्टर वैशाली महाजन मॅम, यांची सुद्धा तुम्हाला ओळख पाहिजे. आणि आपल्याकडे स्टार आहेत बरेच, सो त्यांची सुद्धा तुम्हाला ओळख असली पाहिजे. कारण बघा, आपण काय करतो, एखाद्या वेळेस बिझनेस मध्ये येतो, हो की नाही, तुम्हाला ज्यांनी जॉईन केलेलं असतं फक्त त्यांचीच आपण ओळख ठेवतो. तर त्यांची ओळख न ठेवता तुम्हाला तुमच्या सिल्वर अपलाईनची, गोल्ड अपलाईनची, त्याचबरोबर स्टार अपलाईनची, डायमंड अपलाईनची आणि आपल्या मॅनेजमेंटची सगळ्यांची ओळख असली पाहिजे. हो की नाही. जेव्हा तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आला, तर तुमच्या जर समजा डायरेक्ट जे तुम्हाला ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांच्याकडून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या सिल्वर अपलाईन, गोल्ड अपलाईन, स्टार अपलाईन पर्यंत सुद्धा जाऊ शकता. डायरेक्ट तुम्हाला आपल्या मॅनेजमेंट कडे सुद्धा जायची गरज नाही. अगोदर सगळ्यात अगोदर स्टेप बाय स्टेप या ठिकाणी जायचं आहे. स्टेप बाय स्टेप या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. बिलकुल कीर्ती मॅम किंवा राहुल सरांना या ठिकाणी कोणीही कॉल करायचा नाहीये. कारण बघा काय होतं, बऱ्याच वेळेस काही इश्यूज येतात, काही प्रॉब्लेम्स येतात, तर त्यावेळेस आपण डायरेक्टली मॅनेजमेंटला न कॉल करता या ठिकाणी स्टेप बाय स्टेप गेलंच पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही सगळ्यात अगोदर 5 ग्रुपमध्ये ऍड आहात का बघा. ऑफिशियल आपल्या 5 ग्रुपमध्ये ऍड आहात का बघा. एक तर तुम्ही साडी ग्रुपमध्ये ऍड आहात का, ज्वेलरी ग्रुपमध्ये ऍड आहात का. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही ऑल प्रोडक्ट ग्रुपमध्ये आणि आपल्या परिवार ग्रुपमध्ये आणि तुम्ही तुमच्या लिडरशिपच्या ग्रुपमध्ये ऍड आहात का, हे चेक करायचं आहे. जरी तुम्ही नसाल तर एकदा तुम्हाला ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांना कॉल करायचा आहे आणि त्यांना विचारायचं आहे की हा ग्रुप मला आलेला नाही, तर तुम्ही मला सेंड कराल प्लीज. बरोबर. आणि डेली तुम्हाला एक कॉल तुमच्या अपलाईनला असला पाहिजे. डेली एक कॉल. जर समजा तुमची अपलाईन ऍक्टिव्ह नसेल तर त्यांच्याकडून विचारून घ्यायचं आहे त्यांच्या अपलाईनचं नाव. आता तुम्ही बरेच जण फर्स्ट टाइम मीटिंग अटेंड करताय किंवा फर्स्ट टाइम आज मीटिंगला आलात, तो सगळ्यांनी एक काम करायचं आहे. उद्या मॉर्निंगला पहिला कॉल तुमच्या अपलाईनला करायचा आहे. अपलाईनला कॉल करून या सगळ्यांची या ठिकाणी माहिती करून घ्यायची आहे आणि त्यांच्या अपलाईनची, त्यानंतर स्टार अपलाईन, गोल्ड अपलाईनची सगळ्यांची माहिती करून घ्यायची आणि त्यांचा नंबर सेव्ह करायचा. ठीक आहे. तुम्हाला तुमचा पण नंबर त्यांच्याकडे सेव्ह असला पाहिजे आणि त्यांचा नंबर तुमच्याकडे सेव्ह असला पाहिजे. बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात ज्यावेळेस आपण नवीन असतो, बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, तर तुम्हाला सिनियर कडूनच शिकावं लागणार आहेत किंवा समजणार आहेत. क्लिअर आहे एवढं? एकदम बेसिक आहे, जे की प्रत्युष मध्ये आल्याला काय करायचं हे समजत नाही. तर सगळ्यात अगोदर सगळ्यांची ओळख करून घेणं खूप इम्पॉर्टंट
अपलाईन जे आहेत त्यांचं स्टेटस लगेच रिशेअर करू शकतो. नवीन असतो काय ठेवायचं किंवा दररोज काय टाकायचं हे सगळ्या गोष्टीचे प्रश्न मनामध्ये राहतात. किंवा आपण काय करतो, एखाद्याला इन्व्हिटेशन देतो, हो की नाही, बिझनेससाठी इन्व्हिटेशन देतो, पण त्यांना काय इन्व्हिटेशन द्यायचं हेच माहिती नसतं. तुमच्याकडे जर समजा नवीन गेस्टला इन्व्हिटेशन द्यायचं असेल तर लगेच तुम्ही तुमच्या अपलाईनला कॉल करायचं, विचारायचं मॅम मी इन्व्हिटेशन कसं देऊ, ते लगेच तुम्हाला सांगणार आहेत. दुसरा प्रश्न पडतो, त्यांनी मीटिंग अटेंड केल्यानंतर फॉलोअप कसा घ्यायचा, लगेच अपलाईनला कॉन्फरन्स मध्ये घ्यायचं. म्हणजे प्रत्येक सोल्युशन जे आहे ते तुमच्या अपलाईनकडे असणार आहे. जर समजा तुम्हाला कुठल्या तरी साडीची ऑर्डर आलेली आहे, तुम्हाला जर समजा एखाद्या साडीची ऑर्डर आलेली आहे किंवा ड्रेसची ऑर्डर आलेली आहे, त्याच्या खाली लगेच आपल्याला प्राइस आणि कोणत्या स्टोअरला आहे ते दिसत, त्या ठिकाणी असतं. त्याचबरोबर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण असतो. अगोदर त्या कॉन्टॅक्ट नंबरला मेसेज करायचा आणि कोणती साडी पाहिजे ती त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आणि जर समजा त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स आला नाही किंवा ती साडी त्यांच्याकडे अवेलेबल नसेल तर लगेच तुम्ही परिवार ग्रुपवरती टाकायचं नाही. कोणीही परिवार ग्रुपवरती साडीबद्दल इन्क्वायरी केलेली नसायला पाहिजे, बरोबर आहे. का नसायला पाहिजे, कारण ती ऑफिशियल ग्रुप आहे आपला, ना की साडीचा ग्रुप आहे. इन्क्वायरीचा ग्रुप आहे का त्याच्यावर साडी ड्रेस ज्वेलरीचा? अजिबात नाही. तो ऑफिशियल ग्रुप आहे. जो इम्पॉर्टंट असतात ते स्किप होतात. त्यासाठी तुम्हाला साडी रिलेटेड जे काही तुम्हाला विचारायचं असेल ते सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जॉईन झालात ऑल ग्रुप मध्ये त्यावेळेस तुम्हाला तिथं नंबर दिसतात स्टोअरचे, त्या मॅमचं नाव आणि ते स्टोअर कुठलं आहे ते स्टोअरचं नाव लगेच सेव्ह करून घ्यायचं. ज्यावेळेस एक पोस्ट पडली त्याच्या खाली जो नंबर असतो तो लगेच तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा. त्याच्यानंतर दुसरी पोस्ट पडते दुसऱ्या स्टोअरची, तिथला पण नंबर सेव्ह करून ठेवायचा आहे. आणि त्यांना ब्रॉडकास्ट मध्ये पण तुम्ही ठेवू शकता आणि एक एक तुम्ही त्यांना कॉल किंवा मेसेज करून त्यांना सांगू शकता, माझा नंबर सेव्ह करा मॅम, मला ऑर्डर तुमच्याकडे प्लेस करायची आहे. आणि जर समजा तुमच्याकडे कुठल्याही स्टोअरला, ज्या स्टोअरला आपण पोस्ट आलेली आहे त्या स्टोअरला नाही भेटलं तर तुम्ही डायरेक्टली ब्रॉडकास्ट ग्रुप वरती टाकू शकता तुमच्या, आणि तिथे इन्क्वायरी करून कुठल्या ना कुठल्या स्टोअरला तुम्हाला ते साडी किंवा कुठली प्रोडक्ट त्या ठिकाणी भेटणार आहे. ना की तुम्हाला या ठिकाणी परिवारवरती कोणीही तुम्हाला रिप्लाय करणार नाही, कारण परिवारवरती स्टोअर ओनर नसतात. तर त्यासाठी तुम्हाला एकच सोल्युशन आहे की तुमच्याकडे त्यांचे नंबर सेव्ह असले पाहिजे. पर्सनली जरी टाकलं, ब्रॉडकास्ट मध्ये जरी नसतील, तुम्ही पर्सनली स्टोअर म्हणून टाकलं की बरेच स्टोअरचे नंबर्स येतात लगेच. तुम्ही प्रत्येक स्टोअरला ते साडी टाकू शकता. प्लीज मॅम अवेलेबल आहे का, अवेलेबल असेल तर सांगाल प्लीज. म्हणजे तुमच्या अकोल्यामध्ये सुद्धा गोडवा असला पाहिजे. असं नाही की मॅडम ही साडी आहे ऑर्डर करा बरं, अजिबात नाही बोलायचंय. तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी आहे, तुमचे जे शब्द आहेत त्या शब्दामध्ये एक गोडवा असला पाहिजे, ना की तुम्ही ते ऑर्डर टाकल्यासारखं बोललं पाहिजे. जर तुम्ही ऑर्डर टाकत असाल तर स्टोअर ओनर सोबत तुमचं जे काही कनेक्शन आहे, जे काही बॉन्डिंग आहे ती वाढणार नाहीये. सो तुमची जर बॉन्डिंग वाढवायची असेल, तुम्हाला जर तुमच्या मेसेजला लगेच रिप्लाय पाहिजे असेल, कोणाकडून पण असू द्या, तुमच्या सिनियर्स कडून असू द्या किंवा तुमच्या डाउनलोडिंग कडून असू द्या किंवा स्टोअर ओनर कडून असू द्या, कुठल्याही लेडीज कडून असू द्या, तुम्हाला जर रिस्पेक्ट पाहिजे असेल तर अगोदर तुम्हाला ती रिस्पेक्ट त्यांना द्यावी लागेल. येस मॅम, गरजेचं आहे. रिस्पेक्ट देणं खूप इम्पॉर्टंट असतं. सो रिस्पेक्ट देत चला आणि रिस्पेक्ट घेत चला. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच गोष्टी आता सांगितलेल्या आहेत, जसं की ज्यावेळेस आपण एखाद्याला इन्व्हिटेशन कसं द्यायचं हे तुम्हाला शिकून घ्यायचं आहे तुमच्या अपलाईन कडूनच. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला अपलाईनला या ठिकाणी विचारायचं आहे. जर समजा कुठलं स्टोअर ओनर तुम्हाला जर रिस्पॉन्ड करत नसेल तर तुम्ही लगेच तुमच्या अपलाईनलाच कॉल करायचा. अपलाईनला कॉल करून त्या ठिकाणी विचारायचं की मॅम माझा कॉल रिसिव्ह होत नाहीये, प्लीज एवढा कॉल रिसिव्ह करून मला एवढं ऑर्डर बुक करून द्याल का, हे तुमच्या अपलाईनलाच सांगायचे. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमची ही अपलाईनवर अवलंबून असते. अपलाईनला त्रास देणं हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. असं नाही की मॅडमला आम्ही किती वेळेस कॉल करायचा, किती वेळेस बोलायचं, असं अजिबात नाही. अपलाईन त्यासाठीच असते की तुम्हाला पूर्ण गाईडलाईन करत असते. सो या ठिकाणी तुम्ही प्रत्येक गोष्टीला अपलाईनला तुम्ही त्रास देऊ शकता. तुम्हाला कोणीही त्या ठिकाणी बोलणार नाही किंवा कोणी असं म्हणणार नाही की मॅडम तुम्ही किती वेळेस कॉल केला, अजिबात नाही. त्यांना पण खूप आवडणार आहे, तुमच्या ज्या अपलाईन आहेत त्यांना पण खूप आवडणार आहे की तुम्ही जर ऍक्टिव्ह राहत असाल तर त्याच्यापेक्षा दुप्पट
तुमची अपलाईन होणार आहे. सो या ठिकाणी नक्की तुम्ही याचा फायदा करून घ्यायचा आहे. यस मॅम, रिअल आहे, हसू नका, खरंच आहे. कारण अपलाईनला त्रास दिलेला अपलाईनला पण आवडतो आणि तुम्हाला पण त्याचं सोल्युशन भेटणार आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट आहे आपलं, ज्यावेळेस तुम्हाला आपल्याकडे आता सध्या ऑफर्स लागलेल्या आहेत, त्या ऑफरचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे. ऑफर्स काय काय लागलेल्या आहेत माहितीये का? बरं एकदा सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. सध्या आता आपल्याकडे कोणत्या कोणत्या ऑफर्स लागलेल्या आहेत? डायरेक्ट एप्रिल 5, 30% डिस्काउंट, मान्सून ऑफर, यस 530%. मान्सून ऑफर लागलेली आहे आपल्याकडं 20%ची, बरोबर आहे. ती ऑफलाईन साठी आहे 20%ची आणि जे ऑनलाईन ऑर्डर टाकतील त्यांच्यासाठी आहे 20% तुम्हाला भेटणार, पण त्याच्यामध्ये तुम्हाला शिपिंग चार्जेस हे द्यावे लागतील. त्याचबरोबर रेफरलची पण लागलेली आहे. 5 आयडी जर तुम्ही डायरेक्ट काढत असाल तर तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये एक छानशी पैठणी भेटणार आहे. 5 डायरेक्ट तुम्हाला 1999 करावे लागतील. यस, सो ही ऑफर आहे आपली. सगळ्यांनी त्या ऑफरचा फायदा करून घ्यायचा आहे. 5 डायरेक्ट करत असताना सुद्धा तुम्हाला तुमच्या अपलाईनची हेल्प घ्यायची आहे. अपलाईनची हेल्प घेतल्यामुळे काय होतं, तुमचं जे काही अचिव्हमेंट आहे ती फास्ट मध्ये होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे इव्हेंट्स पण लागलेले आहेत आणि त्याचे पासेस पण चालू झालेले आहेत. सो तुम्हाला त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. प्रत्येकाने पासेस बुक करून घ्यायचं आहे. लिमिटेड पासेस असणार आहेत, सो त्या पण गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे. कॉटन ग्रीन वर 1000चे घेतले तर 50 रुपये. चॅट बॉक्स मध्ये बरेच पीपल देत आहेत. येस मॅम, कॉटन ग्रीन वरती सुद्धा आपल्याला ऑफर लागलेली आहे. सो नक्की तुम्ही त्याचाही फायदा करून घेऊ शकता. आपल्याला बेसिक ट्रेनिंग मध्ये आणखीन एक पॉइंट आहे आपला, जो की खूप इम्पॉर्टंट असतो. आपण गोल सेट केले पाहिजे, हे लक्षात ठेवा. जर आपण प्रत्युष मध्ये का आलो हे माहिती असणं गरजेचं आहे. वाय आपलं जर क्लिअर असेल तर नक्की आपण सक्सेस होतो. बऱ्याच महिला काय म्हणतात, चला आपण किती दिलेत, 1599 दिलेत, झालं तर झालं, करू तर करू, म्हणजे आले तेवढे आले, असं न करता त्या ठिकाणी तुम्हाला एक म्हणजे एक गोल सेट असला पाहिजे. एक तुमचं ड्रीम असलं पाहिजे की मला महिन्याला किती इन्कम पाहिजे, त्याचं तुम्हाला गोल सेट असलं पाहिजे तुमच्याकडे. तुम्ही आज जॉईन झालात तर आज तुमचं ठरलेलं पाहिजे की मला महिन्याला 10,000 रुपये इन्कम पाहिजे, तर मी ती कोणत्या पद्धतीने करणार आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही गोल सेट करणार आहात त्याच वेळेस तुम्हाला त्याचं कळणार आहे की आपल्याला बिझनेस पुढे कसा करायचा आहे. सोशल मीडिया थ्रू तुम्ही बिझनेस करू शकता. बऱ्याच महिलांना माहिती नसतं, फक्त स्टेटसच ठेवण्यावर असतात. पण त्या ठिकाणी तुम्ही जर सोशल मीडियावर जर वर्क करायला सुरुवात केलात तर छान प्रकारे तुम्ही तिथं वर्क करू शकता. मॅम, एफबी इन्स्टावर लीड कशा येतात? मॅडम, एफबी वर आणि इन्स्टावर जर तुम्हाला लीड घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला एफबी वर जर बघितलं, एफबीचं सांगते अगोदर, फेसबुक वरचं सांगते तुम्हाला की फेसबुक वर तुम्ही तुमचं बिझनेस अकाउंट ओपन करायचं आहे. त्याचबरोबर तुमचे त्या ठिकाणी 1000 पेक्षाही जास्त लेडीज फ्रेंड असले पाहिजेत. तर ते फ्रेंड कसं करायचं, समजा आपल्याकडे लेडीज आहेत, बरोबर आहे, प्रत्येक लेडीजला त्या ठिकाणी दररोज 10 ते 15 लेडीजला त्या ठिकाणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. ठीक आहे, डेली तुम्ही 10 ते 15 लेडीजला ज्यावेळेस तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता त्यावेळेस काही लेडीज फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करतात, बरोबर आहे, पण त्यांचं प्रोफाईल थोडं चेक करत जा. ज्यावेळेस आपण एखाद्या लेडीजला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो त्यावेळेस त्या व्यवस्थित आहेत का, किंवा काही वेळा काय होतं, जेंट्स असतात, लेडीच्या नावाने जेंट्स जॉईन केलं, म्हणजे जेंट्सनी अकाउंट ओपन केलेलं असतं. सो त्या गोष्टीचं पण तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचं आहे. त्या ठिकाणी जेव्हा आपण फ्रेंड रिक्वेस्ट एकमेकांना पाठवतो त्यावेळेस लगेच समजतं, त्यांच्या डीपी वरून समजतं, किंवा त्यांच्या फ्रेंड लिस्ट मध्ये जे काही जास्त फ्रेंड जर
जेंट्स असतील तर शक्यतो त्यांना करायचं नाहीये. येस मॅम, फेक राहतात. सो त्याचा पण काळजी घ्यायची आणि त्यानुसार तुम्हाला 10 ते 15 लोकांना दररोज जेव्हा तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवाल तेव्हा लवकरच तुमचे 1000 पेक्षाही जास्त फ्रेंड त्या ठिकाणी होणार आहेत. त्याचबरोबर आणखीन एक काम करायचं आहे. सर्च बटन मध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी वुमन ग्रुप, त्यानंतर लेडीज ग्रुप जे असतात त्याला तुम्हाला जॉईन करायचं आहे. पब्लिक ग्रुप असतात त्याला करायचंय, ना की पर्सनल ग्रुपला. ठीक आहे. प्रत्येक लेडीज ग्रुप, वुमन ग्रुप असतात, ब्राह्मण ग्रुप म्हणून असतात, किंवा आणखी बरेच काही ग्रुप असतात ज्या महिलांचे ग्रुप असतात. त्या ग्रुपला तुम्हाला दररोज 10 ग्रुपला जर तुम्ही जॉईन केला, त्या ठिकाणी तुम्हाला मॉर्निंगला तुम्ही 6 वाजता पोस्ट टाकू शकता किंवा दुपारी 12 ते 12:30च्या टायमिंग मध्ये पोस्ट टाकू शकता. त्याचबरोबर 6 ते 7च्या दरम्यान पोस्ट टाकू शकता. त्याचा टायमिंग पण आहे. तर त्या टायमिंग नुसार जर तुम्ही फेसबुक वरती पोस्ट टाकला तर नक्की तुम्हाला लीड्स त्या ठिकाणी जनरेट होऊ शकतात. जे या ठिकाणी तुम्हाला घरात बसूनच आहे, पण या पद्धतीने वर्क करावं लागेल. असं नाही की आपण उठलं की लगेच फेसबुकला टाकलं, उठलं की फेसबुकला टाकलं, तसं नाही. तर व्यवस्थित त्या टायमिंग नुसार किंवा त्या ठिकाणी तुमचे फ्रेंड लिस्ट वाढली पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला बघणारे लोक जास्त असले पाहिजेत आणि तुमच्याकडे ग्रुप जे आहेत, आता बघा तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही 10 ग्रुपला दररोज टाकतो पण आम्हाला लीड येत नाही, पण असं होणार नाही. कारण तुम्ही जर 10 ग्रुपमध्ये जॉईन करताय तर तुम्हाला एकही लीड येणार नाही. त्याच्यात कमीत कमी तुमचे 50-60 तरी ग्रुप असले पाहिजेत आणि जास्तीत जास्त 100 पेक्षा जास्त ग्रुप असले पाहिजेत. म्हणजे तुम्ही जर तेवढ्या ग्रुपवर टाकताल तर कुठे तुमचे 1 ते 2 ग्रुप वरती तुमची पोस्ट जी आहे ती व्हायरल होणार आहे. हा रेशिओ आहे, हे लक्षात ठेवा. आवाज येत नाहीये का माझा बरोबर? क्लिअर आहे मॅडम. तिकडेच काहीतरी इश्यू असेल त्यांच्याकडे. अच्छा मॅम, तुमच्याकडेच इश्यू असेल, कारण माझ्याकडे वायफाय वगैरे असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येणार नाही तेवढा. येस मॅम, येस. सो या ठिकाणी तुम्ही जेव्हा इन्स्टावर काम करणार आहात, इन्स्टावर याच्या विरुद्ध असतं. इन्स्टावर कसं असतं, ज्यावेळेस तुम्ही इन्स्टावरती फक्त एक चांगल्या रील स्टार ज्या लेडीज असतात त्यांना 1-2 फॉलो करू शकता आणि बाकीच्यांना तुम्ही या ठिकाणी पोस्ट व्यवस्थित टायमिंगला टाकायचा. दुपारी जास्तीत जास्त इन्स्टावरती आपल्या लेडीज ज्या आहेत त्या ऍक्टिव्ह असतात, कारण सगळे घरातली कामं होतात, मुलं वगैरे स्कूलमध्ये जातात, मिस्टर ऑफिसला जातात. सो त्यासाठी दुपारी टाइम असतो. त्यामुळे शक्यतो रील्स ज्या आहेत त्या दुपारी टाकत चला किंवा संध्याकाळी टाकत चला, जेणेकरून तुमच्या रील जे आहेत ते व्हायरल होतात. ठीक आहे. त्याचबरोबर अकाउंट जे आहे ते डॅशबोर्ड जो आहे तुमचा तो ओपन करत चला. प्रोफेशनल अकाउंट म्हणून त्या ठिकाणी टाकत चला आणि पब्लिक अकाउंट ठेवा तुमचं इन्स्टाचं. ठीक आहे. सो या ठिकाणी तुम्हाला इन्स्टावरती आणि फेसबुक वरती या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे. सो रेफरल मॉडेलची जी ताकद आहे ती खूप बेस्ट आहे, कारण रेफरल मॉडेल मुळे तुम्हाला नेम, फेम आणि मनी या तिन्ही गोष्टी भेटतात. सो रेफरल मॉडेलवर नक्की तुम्ही व्यवस्थित वर्क करा, कारण सरांनी खूप छान प्रकारचे ऑफर्स दिलेल्या आहेत. त्या ऑफर्सचा तुम्हाला या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे. काय समजत नाहीये मॅडम तुम्हाला? तुमच्याकडे नेटवर्क इश्यू असेल मॅडम, आवाज व्यवस्थित येत नसेल माझा. नाही मॅडम, आपली चेन नाहीये. मला येत नाही. इंस्टाग्राम कोणत्या पोस्ट टाकायच्या? आणि इंस्टाग्रामवर ज्या आहेत ना, आपण काय बिझनेस करतो त्या पोस्ट टाकायच्या आहेत. येस मॅम, त्याला एखादी पोस्ट असेल तर त्याला एखादं सॉन्ग टाकायचं आणि रील टाकायची त्या ठिकाणी. प्रॉपर वेनी जर तुम्ही प्रॉपर वेनी बिझनेस करत असाल तर नक्की तुम्हाला या ठिकाणी जॉईन होऊ शकतात. ज्यावेळेस बघा आपण एखाद्याला जर इन्व्हिटेशन देत असेल, हे लक्षात घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. मॅमनी एक बोलल्या की मला आतापर्यंत एकही जॉईन झालं नाही, तर तुमच्याकडे जॉईन न होण्याचं एकच कारण आहे, हे सांगेल मॅम तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्ही ज्यावेळेस इन्व्हिटेशन देता, ठीक आहे, इन्व्हिटेशन देत असताना कसं देता? काही नाही मॅडम इथं तुम्हाला रिसेलिंग करायची आहे, काही नाही मॅडम तुम्हाला इथं रेफर करायचं आहे, हो की नाही? हे असंच देता ना तुम्ही इन्व्हिटेशन. खूप छान कंपनी आहे मॅडम, तुम्ही बघा. सो या ठिकाणी तसं
सगळ्या लेडीजला इन्व्हिटेशन द्यायचं आहे, लिहून घ्यायचं आहे सगळ्यांनी, जेणेकरून लिहिल्यानंतर ते लक्षात राहणार आहे आणि पुढे तुमच्या टीमला शिकवण्यासाठी ते तुम्हाला तुमच्याकडे राहणार आहे लिहिलेल्या स्वरूपात, बरोबर आहे. सो या ठिकाणी तुम्ही जेव्हा इन्व्हिटेशन देता सगळ्यात अगोदर आपलं नाव सांगायचं आहे आणि त्यांचं नाव ऐकून नंबर सेव्ह करायला सांगायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकता मॅम तुमच्याकडे झूम ऍप आहे का. डायरेक्टली काय करायचं, नंबर सेव्ह करायचा एकमेकांचा आणि या ठिकाणी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन साठी आपला एक झूम ऍप असतो मॅम, त्याच्यावरती एक वेबिनार असतो, तो तुम्ही अटेंड करा. एकदम शॉर्ट मध्ये, एकदम शॉर्ट, जेवढं शॉर्ट करता येईल तेवढं शॉर्ट मध्ये इन्व्हिटेशन द्यायचं. सगळ्यात अगोदर आपली ओळख, आपला नंबर सेव्ह करणे आणि डायरेक्टली आपल्या मीटिंग साठी इन्व्हाइट करणे. दोनच काम असणार आहेत तुमच्यासाठी, ना की तुम्ही जर बोलत बसाल मॅडम माझं नाव असं आहे, मी इथून आहे, किंवा त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणता की मॅडम इथं, त्या समोरची लेडीज म्हणते की मॅडम थोडस कॉलवरच सांगा ना, मग कॉलवर सांगत सांगत तुम्ही सगळ्या गोष्टी सांगून जाता. मॅडम इथं रिसेलिंग करायची आहे, मग तुम्ही थोड्या साड्याच पाठवा म्हणतात, त्या लगेच तुम्ही साड्या पाठवता. ज्वेलरी पाठवा मॅडम, कशी ज्वेलरी आहे मला बघू द्या, लगेच तुम्ही ज्वेलरी पाठवता आणि मग म्हणता की मॅडम तुम्ही आज मीटिंगला बसा. तर बसतील का होते? जर सगळ्या अर्ध्याच्या वर जर गोष्टी माहिती असतील तर बसतील का? नाही बसणार आहेत. तर त्यांच्यासाठी ती क्युरियोसिटी निर्माण झाली पाहिजे की नेमकं आहे काय बिझनेस मध्ये. या मॅडम एकही गोष्ट सांगत नाहीयेत, तेव्हा नेमकं काय आहे हे बघण्यासाठी मीटिंग मध्ये आलं पाहिजे त्यांनी. जे तुम्हाला इम्पॉर्टंट क्रिएट करता आलं पाहिजे आपल्या मीटिंगचं. कसं करू शकता, एकतर लिमिटेड सीट अवेलेबल आहेत मॅडम, तुम्हाला जर बुक करायचं असेल तर आता सांगा, नाहीतर मग मी दुसरे आणखी भरपूर जण आहेत लिस्ट मध्ये, तर मी त्यांना लिंक देईन. जे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इम्पॉर्टंट क्रिएट करून देऊ शकता. का द्यायचं इम्पॉर्टंट क्रिएट करून माहितीये का? बघा, बऱ्याच वेळेस आपण मालिका पाहतो, हो की नाही, टीव्ही वरती ज्यावेळेस आपण मालिका पाहतो तर मालिकावाले जे आहेत, सिरियल वाले जे आहेत ते काय करतात बरं, जेव्हा ऍडव्हर्टाईज घ्यायची असते त्यावेळेस काहीतरी पडलेलं तर दाखवतात, नाही तर काहीतरी म्हणजे एकदम क्युरियोसिटी निर्माण करून दाखवतात, म्हणजे आपण ते पुढे जाऊच नाही, बरोबर आहे की नाही. ऍड जरी चालू असली तरी पण आपण तिथंच थांबतो की नाही. जे इम्पॉर्टंट क्रिएट करतात त्यांनी त्यांच्या मालिकेचं ते इम्पॉर्टंट क्रिएट करून त्या ठिकाणी आपल्याला तिथंच थांबायला सांगतात आणि पुढे त्यांचं जे काही ऍडव्हर्टाईज आहे ते संपून लगेच आपल्याला त्या ठिकाणी पुढचा भाग पाहता येतो की नाही. तसंच आपल्याला आपल्या मीटिंगचं सुद्धा आहे, मीटिंगला सुद्धा इम्पॉर्टंट क्रिएट करूनच तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना वेळ आहे का बघायचं, त्यांच्याकडे झूम ऍप आहे का बघायचं आणि त्यानंतर त्यांना ती लिंक पाठवायची. असं नाही की बरेच जण काय होतं माहितीये का, असं एवढी घाई करतात की त्या ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेस एखादी लीड आली तुमच्याकडे किंवा एखाद्याला मीटिंगची लिंक पाठवायची आहे, ते लगेच काय करतात, मीटिंगची लिंक कसे सगळ्यांना पाठवून ठेवतात, एक लेडीजला टाकून देतात लिंक. पण त्याला काय म्हणजे कशासाठी तुम्हाला ही लिंक पाठवतोय किंवा लिंक मध्ये तुम्हाला मीटिंग मध्ये येण्यासाठी वेळ आहे का, त्यांच्याकडे झूम ऍप आहे का, हे काही विचारत नाही. डायरेक्टली लिंक पाठवून देतात आणि नंतर काय होतं, दुसऱ्या दिवशी मीटिंगला कोणी बसलं का, कोणीच बसत नाही. त्यामुळे प्रॉपर इन्व्हिटेशन देणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकाने प्रॉपर इन्व्हिटेशन कसं द्यायचं थोडक्यात समजून घ्यायचंय त्या ठिकाणी. आणि तुमचा कॉन्फिडन्स पण तेवढाच महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्याकडे जर कॉन्फिडन्स नसेल, आता समजा तुम्ही नवीन जॉईन आहेत, तुमच्याकडे एकही रुपया इन्कम आलेला नाही, सेलिंग मार्फत पण आला नाही किंवा रेफरल मार्फत सुद्धा आलेला नाही, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस मी नवीन होते ना त्यावेळेस मला बऱ्याच गोष्टी जमत नव्हत्या किंवा त्यावेळेस माझं इन्कम नव्हतं, तर माझ्याकडे कॉन्फिडन्स नव्हता. डेली एक कॉल तर माझ्या अपलाईनला करायचा, त्याच्या अपलाईनला करायचा, म्हणजे सगळ्यांना करायचा कॉल. या ठिकाणी दररोज कॉल राहायचा सगळ्यांसोबत माझा. त्याचबरोबर मी एक आरसा समोर घ्यायची आणि बिझनेस काय आहे ते डबल ते आरशात बघून बोलायचं, म्हणजे मला समजला पाहिजे बिझनेस नेमकं काय आहे. म्हणजे समोरच्याला समजून सांगण्याच्या अगोदर आपल्याला कळायला पाहिजे की नेमकं बिझनेस काय आहे, रेफर करायचंय की रिसेलिंग करायची का काय करायचंय, हा बिझनेस आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, स्वतःशीच बोलावं लागेल. त्या ठिकाणी इन्व्हिटेशन देत असताना सुद्धा तुम्ही ज्या वेळेस दररोज 3 ते 5 वेळेस तुम्ही आरशात बघून इन्व्हिटेशन द्याल त्यावेळेस तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स वाढणार आहे. तुम्ही फर्स्ट टाइम इन्व्हिटेशन देत असाल तर तुमच्या बोलण्यामध्ये जो काही बोलण्याचा जो काही भाग आहे तो कॉन्फिडन्स नसणार आहे तुमच्यामध्ये. त्यासाठी तुम्हाला जेवढे काही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये
मध्ये आहेत त्या लेडीजला सगळ्यांना इन्व्हिटेशन द्यायचं आहे. कारण सगळ्या लेडीज ज्या आहेत आपल्या कॉन्टॅक्ट मधल्या त्या आपल्या ओळखीच्या असतात, बरोबर आहे. सगळ्यात अगोदर आपल्या आईला असेल, मावशीला असेल, आत्याला असेल, यांना तुम्ही इन्व्हिटेशन द्यायचा प्रयत्न करा. बऱ्याच लेडीज काय करतात, आता ही माझी आत्याच आहे, ही माझी बहीणच आहे, ही माझी मावशीच आहे, तर यांना काय करतो आपण, सगळा तोंडी प्लॅन सांगतो. काही नाही ग मावशी, तू इथं बिझनेस कर, असं होतं तसं होतं, हे सगळं म्हणजे जेवढं तुम्हाला ओरली माहिती आहे त्या गोष्टी तुम्ही सांगून जाता. पण कोणी जरी असेल, आई असू द्या, मावशी असू द्या किंवा बहीण असू द्या, प्रत्येकीला प्रॉपर इन्व्हिटेशन देणं खूप इम्पॉर्टंट आहे. येणार आहे सो त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हिटेशन देत असताना कॉन्फिडन्स लेवल हा लो होणार नाहीये. तुम्हाला त्या ठिकाणी खूप हे करावं लागतील की बाबा कमीत कमी 10 लोकांना तुमच्या स्वतःच्या कॉन्टॅक्ट मधल्या लेडीजला बोलावं लागेल. बोलूनच तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स हा येणार आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणखीन एक, मला आता मीटिंग मध्ये दिसली त्यामुळे बोलते मी. कारण बघा, आपण ज्यावेळेस मीटिंग मध्ये बसतो त्यावेळेस कसं बसलोय किंवा आपल्या घरातल्या काही वस्तू दाखवतोय का आपण, किंवा आपण झोपून तर मीटिंग कधीच अटेंड करायची नाही, कधीच नाही करायची. बऱ्याच लेडीज आता दिसत आहेत मीटिंग मध्ये ज्या की झोपून मीटिंग अटेंड करतात. तर बिलकुल झोपून मीटिंग अटेंड करत जाऊ नका. तुम्हाला जर मीटिंग मध्ये बसायचं नसेल किंवा झोपून मीटिंग अटेंड करायची असेल तर तुमचा कॅमेरा जो आहे तो तुम्ही ऑफ करत चला. कारण बऱ्याच लेडीज अशा आहेत ज्यांना प्रमोशन करायचं असतं आपल्या मीटिंगचं, की ही मीटिंग झाली, 1000ची आपली लिमिट जी आहे ती पूर्णपणे ओव्हरपॅक झालेली आहे मीटिंग, हे सगळं काही सांगायचं असतं. स्टेटस वरती असेल किंवा इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, म्हणजे सोशल मीडियावर त्यांना सांगायचं असतं आपल्या लेडीजला, बरोबर आहे. तर त्यांनी काय करतात, स्क्रीन रेकॉर्डिंग करतात आणि ती व्हायरल करतात. पण त्यावेळेस जर तुमचं झोपलेलं जर दिसत असेल तर कसं वाटेल होते, छान वाटेल का, आपण प्रोफेशनल आहेत हे कळेल का, नाही कळणार आहे. तर सगळ्यांनी एकच लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही एखाद्याला जॉईन करताय तर त्यांना प्रॉपर नॉलेज देऊनच जॉईन करायचं. प्रत्येक गोष्ट सांगायची त्यांना. ते एक पिल्ला बाळ असतं त्याप्रमाणे तुम्हाला सांगायचं आहे. लहान लेडीज पासून शिकवलं जातं किंवा स्टँडिंग लाईन, क्रॉस लाईन, हे सगळं काही शिकवलं जातं. तसं आपल्याला जेव्हा आपण एखाद्याला बिझनेस मध्ये आणतो तर त्यांना पूर्ण प्रॉपर नॉलेज द्यायचं. मीटिंग मध्ये बसत असताना तुमचं स्वतःचं नाव टाकणे, याच्यापासून सुरुवात करायची. स्वतःचं नाव टाकणे, त्याच्यानंतर तुम्ही जर प्रॉपर बसू शकत असाल तर मीटिंग मध्ये कॅमेरा ऑन करून बसा, नाही तर तुम्ही कॅमेरे ऑफ करून सुद्धा बसू शकता. म्हणजे ही प्रॉपर जे काही गोष्टी आहेत त्या सांगणं खूप इम्पॉर्टंट असतं. मीटिंग खूप पॉझिटिव्ह एनर्जी. येस मॅम, रात्रीच्या 9 ते 10च्या मीटिंग